विद्यार्थी मित्र हो, या अगोदरच्या तासांतून आपण ग्रामीण साहित्याची संकल्पना पाहिलेली आहे। ग्रामीण साहित्य म्हणजे काय त्याचा विचार केलेला आहे। ग्रामीण साहित्याचं स्वरूप कसं आहे त्याचा विचार केलेला आहे। त्याचबरोबर ग्रामीण साहित्याचा आढावा घेतलेला आहे। मित्र हो, ग्रामीण साहित्य हे परिवर्तनवादी नसून ग्रामीण साहित्य हे वर्णनाच्या अंगाने जाणारा आहे। अलीकडच्या काळामध्ये आता ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण समाजाने त्यांचे प्रश्न येत आहेत, त्या प्रश्नांचं विश्लेषण येत आहे, असा एक विचार आपण मांडलेला आहे। मित्रो, साठोत्तरी साहित्य प्रवाहापैकी एक असणारा जो प्रवाह आहे तो म्हणजे दलित साहित्याचा प्रवाह, आणि दलित साहित्य मात्र परिवर्तनवादी आहे। तेव्हा अशा या परिवर्तनवादी दलित साहित्याचा विचार आपण आता या तासामध्ये करणार आहोत। प्रथम आपण दलित साहित्य म्हणजे काय ते लक्षात घेणार आहोत। मित्रहो, दलित साहित्याच्या बद्दल असाही विचार मांडला जातो की दलित साहित्य हे लिहिणारे कोण यावरूनही दलित साहित्य म्हणजे काय याचा विचार केला जावा। म्हणजे दलित साहित्याची निर्मिती दलितांनीच केलेली असावी असाही एक विचार मांडला जातो। दुसरीकडे दलित साहित्याच्या केंद्रस्थानी किंवा दलित साहित्याचं ऊर्जा केंद्र आपण ज्याला म्हणू ते विचारात आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच दलित साहित्याचं ऊर्जा केंद्र आहे, आणि त्यामुळे हे विवेकवादी असणारं साहित्य असल्यामुळे ते कुठल्या जातीतल्या लेखक कवींनी लिहिलेलं आहे, कलावंतांनी लिहिलेलं आहे, किंवा या साहित्याचा निर्माता नक्की कोण आहे याच्यापेक्षा त्या साहित्यामध्ये नक्की कुठला विचार येतो या दृष्टीनं विचार केला जावा, आणि त्याच आधारानं दलित साहित्य म्हणजे नक्की काय हे मांडलं जावं असाही एक विचार आपल्याकडे दिसतो। आणि हे खरं आहे की जर दलित साहित्य हे मानवमुक्तीचा विचार महत्त्वाचा मानते, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मानवमुक्तीचा विचार मांडला, लोकांना सांगितला, तो विचारच या साहित्याच्या केंद्रस्थानी आहे अशी जर भूमिका असेल तर मग तो लिहिणारा कोण आहे हे महत्त्वाचं मानता येणार नाही। तर याच्यापेक्षा तो नक्की लिहितो काय, तो नक्की सांगतो काय हे महत्त्वाचं मानावं लागेल। कारण केवळ जन्मानं दलित आहे म्हणजे त्यानं जे जे लिहिल ते दलित साहित्य आहे असं म्हणता येणार नाही। कारण देवदैववादाची जी भूमिका आहे ती देवदैववादाची भूमिका फार मागच्या काळापासून चालत आलेली आहे। माणसाने नक्की देवाला आणि दैवाला कधी जन्माला घातलं हे सांगता येत नसलं तरी याचा इतिहास हजारो वर्षांच्या मागेपर्यंत नेता येतो, आणि तो आजपर्यंत चालत आलेला आहे। आणि सगळ्याच जाती धर्मातली माणसं, आता जर आपण महाराष्ट्राचा या काळाचा विचार केलो तरी आपल्या असं लक्षात येईल की सगळ्याच जाती धर्मातली माणसं देवदैववादी आहेत। मित्र हो, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांगत होते की मानवी जीवनामध्ये विवेकवाद अतिशय महत्त्वाचा आहे, आणि ज्ञाना इतकी दुसरी कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही, पूजनीय नाही, ज्ञान हेच सर्वात पूजनीय आहे, आणि विवेकवाद हीच अधिक स्वीकारार्ह गोष्ट आहे, ती स्वीकारली पाहिजे। माणसानं विवेकी असलं पाहिजे, माणसानं विवेकी असण्या इतकी दुसरी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती। मला साधं एक सूत्र इथे किंवा साधी गोष्ट सांगायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही जी भूमिका आहे ही भूमिका विशिष्ट जातीतल्या सगळ्याच लोकांनी स्वीकारलेली आहे असं जर कोणाचं म्हणणं असेल तर ते नक्की चुकीचं आहे। कारण आजही सगळ्या जाती धर्मांमध्ये माणसं देवदैववादी असतात। तेव्हा मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो विचार आहे किंवा हे जे जीवनाचं सूत्र आहे की ज्ञाना इतकी दुसरी कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही, विवेका इतकी दुसरी कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही, आणि माणसानं विचार करावा, विवेकाने जगावं, असं जे त्यांचं म्हणणं आहे ते
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी पूर्णतः स्वीकारलेलंच आहे असं म्हणण्यातही काही फार अर्थ नाही, कारण त्याही म्हणजे त्यांच्यातही हा विचार न स्वीकारणारी माणसं, हा विचार व्यवहारात न आणणारी माणसं असू शकतात ना. आणि दुसऱ्या जातीमध्ये, दुसऱ्या धर्मामध्ये किंवा दुसऱ्या जातीतली माणसं हा विचार स्वीकारणारी असू शकतात. तेव्हा मित्र हो, जर आपण दलित साहित्याच्या केंद्रस्थानी विचार मानत असू, विचार हाच महत्त्वाचा मानत असू, तर दलित साहित्याचा संबंध केवळ आणि केवळ विशिष्ट जातीशी जोडता येणार नाही. म्हणजे दलितांनी लिहिलेलं ते साहित्यच केवळ दलित साहित्य असं म्हणता येणार नाही, तर आंबेडकरांचा विचार मांडणारं जे साहित्य आहे, मानवमुक्तीचा विचार मांडणारं जे साहित्य आहे, ते साहित्य म्हणजे दलित साहित्य असं आपल्याला म्हणता येईल. मित्रो, डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी एक दलित साहित्याची व्याख्या केलेली आहे. ती दलित साहित्याची व्याख्या आपण पाहू, म्हणजे तुम्हाला दलित साहित्य नक्की कशाला म्हणायचं ते कळेल. पानतावणे सर असं म्हणतात की केवळ जन्मदलितांनी लिहिले ते दलित साहित्य नव्हे, तर आंबेडकर तत्वज्ञानातून उदयाला आलेल्या नव्या विद्रोही जाणीवांचे जे साहित्य ते दलित साहित्य होय. ही डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांची दलित साहित्याबद्दलची व्याख्या आहे. या व्याख्येमध्ये त्यांनी पूर्वार्धामध्ये असं म्हटलेलं आहे की केवळ जन्मदलितांनी लिहिले ते दलित साहित्य नव्हे. म्हणजे पानतावणे सर दलित साहित्य कशाला म्हणायचं नाही हे सांगत असताना त्याच दलित साहित्य म्हणजे केवळ त्याचा एकमेव निकष नाही की ते जन्मदलितांनी लिहिलेला असावा, हा निकष नव्हे हे पानतावणे सरांनी स्पष्टपणे नोंदवलेलं आहे. म्हणजे दलित साहित्य कशाला म्हणायचं, हे जन्मदलितांनी लिहिणे हा निकष होऊ शकत नाही, अशा पद्धतीची त्यांची भूमिका या व्याख्येच्या पूर्वार्धामध्ये ती गोष्ट आली. म्हणजे आता आपण स्पष्टपणे हे लक्षात घेतलं पाहिजे की दलित साहित्याचा निर्माता दलित असणं हा निकष नव्हे, किंवा जन्मदलितांनी जे जे लिहिलं ते दलित साहित्य नव्हे, हे अगदी स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्रो, हे खरं आहे, सत्य आहे, कारण कुठल्याही जाती धर्मातली माणसं सगळीच्या सगळीच विवेकवादी नसतात. कारण ही जे आपल्या म्हणजे आपण जे काही देव आणि दैव ही स्वीकारले, ज्याला जन्माला घातला आणि आपण व्यवहारामध्ये आचरणात आणला आणि फार पूर्वीपासून स्वीकारत आलो, ते इतक्या लवकर एका रात्रीतून वगैरे असं काही जाणारी गोष्ट नाही आहे. माणसाच्या जगण्याला फार प्रभावित करणारी ही गोष्ट आहे. ठीक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारला आणि त्याच्यामुळे त्यांचे अनुयायांनी ही जी देवदैवाची कल्पना आहे ती देवदैवाची कल्पना बऱ्यापैकी नाकारली असं आपण म्हणू शकतो. पण मित्र हो, त्यांनी पूर्णतः सोडून दिली आणि ते विवेकवादी आहेत असं नाही, तेही देवदैववादी आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही तुमच्या सभोवताली जरा पहा, मी माझ्या सभोवताली पाहतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की अनेक माणसं म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहेत किंवा ज्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला, त्यांच्यापैकी अनेक माणसं आजही देवदैववादी असल्याचं दिसते. तेव्हा केवळ जन्मदलितांनी लिहिलेल्या साहित्याला दलित साहित्य म्हणता येणार नाही. पानतावणे सरांनी पुढच्या भागामध्ये असं सांगितलंय, उत्तरार्धामध्ये असं सांगितलंय की मग दलित साहित्य कशाला म्हणायचं, तर आंबेडकर तत्वज्ञानातून उदयाला आलेल्या नव्या विद्रोही जाणीवांचे जे साहित्य आहे ते दलित साहित्य होय. ही स्पष्टपणे पानतावणे सरांची भूमिका आहे. म्हणजे आता दलित साहित्य कशाला म्हणायचं, तर आंबेडकरी तत्वज्ञानातून उदयाला आलेल्या नव्या विद्रोही साहित्याला. आता आंबेडकर तत्वज्ञानातून उदयाला आलेलं म्हणत असताना आंबेडकराचं नक्की तत्वज्ञान काय आहे, काय सांगत होते आंबेडकर, कुठला विचार आहे त्यांचा, तर मित्र हो, माणुसकी विरोधी धर्मग्रंथ आणि त्यातील तत्वज्ञान जे काही परंपरेनं आपल्याकडे चालत आलेलं आहे ते सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारलेलं आहे.
आता इथे जर भारतापुरता विचार आपण केला तर आपल्या एक लक्षात येतं की बुद्ध धम्म स्वीकारण्याच्या पूर्वी इथला जो दलित समाज आहे त्या दलित समाजाची गणना किंवा तो दलित समाज हिंदू धर्माचा भाग आहे अशाच पद्धतीची मांडणी होती. आता ही मांडणी कोणी त्यांना विचारून केलेली नाही, त्यांची कोणी इच्छा लक्षात घेतली नाही. त्यांची जर इच्छा लक्षात घेतली असती तर कदाचित त्यांनी फार पूर्वीच हा धर्म नाकारला असता. आणि आपल्या असंही लक्षात येतं की मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक दलितांनी हा हिंदू धर्म नाकारला, म्हणजे बुद्ध धर्म स्वीकारण्याच्या अगोदर सुद्धा हा हिंदू धर्म नाकारला. अनेक जणांनी मुस्लिम धर्म स्वीकारला, ख्रिश्चन धर्म स्वीकारला वगैरे. कारण हा जो हिंदू धर्म आहे तो हिंदू धर्म माणुसकी विरोधी होता हे आपण स्वीकारलंच पाहिजे. म्हणजे हिंदू धर्माचं तत्वज्ञान काही असेल, हिंदू धर्माचं एक तत्वज्ञान असं होतं की सगळीच माणसं ईश्वराचा अंश आहेत. आता या पातळीवर सगळीच माणसं सारखी आहेत असंही म्हणता येतं. याचा दुसरा अर्थ हाच होतो ना की सगळीच माणसं एकाच ईश्वराचे अंश आहेत. याचा सरळ दुसरा अर्थ आहे की सगळीच माणसं सारखीच आहेत. पण एवढा चांगला तत्वज्ञान किंवा एवढा चांगला जो विचार आहे हिंदू धर्मातला, त्या विचाराचा अंश सुद्धा व्यवहारात दिसत नाही. ही इथल्या हिंदू धर्माची हजारो वर्षाची वस्तुस्थिती आहे. हजारो वर्षे इथं जो हिंदू धर्म सांगत होता ते त्याच्या व्यवहारात नव्हतं, हे वास्तव आहे, हे सत्य आहे. आता असं जर असेल तर हिंदू धर्माचं तत्वज्ञान काही असो, व्यवहाराच्या पातळीवर आपल्या असं लक्षात येतं की हिंदू धर्म हा विषमतावादी होता आणि विशेषतः माणुसकी विरोधी होता, हे आपल्याला नाकारता येत नाही. दुसरं म्हणजे तो मृत्यूनंतरच्या जगाविषयी बोलणारा होता, इथल्या माणसांविषयी आणि माणसाच्या सुखदुःखाविषयी बोलणारा नव्हता. तो पारलौकिकवादी होता, मृत्यूच्या नंतर च्या जगाविषयी बोलणारा होता. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथला जो हा हिंदू धर्म आहे, माणुसकी विरोधी तत्वज्ञान सांगणारा जो धर्म आहे, त्याचे संपूर्ण तपशील नाकारलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मग त्याच्यामध्ये कर्मविपाक सिद्धांत असेल, देवदैववाद असेल, पूजापाठ असेल, पाप पुण्याच्या कल्पना असतील, पूर्वजन्माच्या पुनर्जन्माच्या कल्पना असतील, स्वर्ग नरक वगैरे, हे सगळं जे काही असेल ते सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारलं. विषमता नाकारली आणि माणसाला एक समतेचं, स्वातंत्र्याचा विचार सांगितला, एक नवतत्वज्ञान सांगितलं. मित्र हो, हे जे हा जो आधुनिक विचार आहे, हा आधुनिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितला, माणुसकीचा विचार सांगितला, हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्वज्ञान आहे. म्हणजे केवळ धर्मग्रंथ नाकारले का? तर नाही, तर त्या धर्मग्रंथातलं संपूर्ण तत्वज्ञान नाकारलं. मित्र, एक कृती आपण लक्षात घेतली पाहिजे. हिंदू धर्माचं तत्वज्ञान सार रूपामध्ये किंवा व्यवहार कसा असावा यासाठी ज्या मनुस्मृतीमध्ये मांडलं गेलं होतं, ती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळली. याचा सरळ अर्थ की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ धर्मग्रंथ तर नाकारलेच, परंतु त्यांनी सगळं तत्वज्ञान नाकारलं. आणि ते त्यांनी त्यांच्या अनुयायांना सांगितलं की हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगणारे धर्मग्रंथ, ते धर्मग्रंथ रचणारे तथाकथित धार्मिक पंडित आणि त्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं तत्वज्ञान, यापैकी कुठलीही गोष्ट त्यांचा सन्मान करावा किंवा आदर बाळगावा अशी नाही. ह्या सगळ्याच गोष्टी आदर बाळगू नये अशा आहेत, तुच्छ आहेत, नाकारण्यासारख्या आहेत. म्हणून तुम्ही ना धर्मग्रंथाविषयी आदर बाळगा, ना त्या धर्मग्रंथात सांगितलेल्या तत्वज्ञानाविषयी आदर बाळगा, आणि ते तत्वज्ञान ज्यांनी रचलं त्याच्याविषयी सुद्धा आदर बाळगू नका. अशा पद्धतीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समताधिष्ठित समाजाच्या नव्या रचनेचं सूत्र सांगितलं आणि त्यासाठी मानवी स्वातंत्र्य
आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार केला, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतावादी तत्वज्ञान मांडलं, विवेकवादी तत्वज्ञान मांडलं आणि मानवी जगण्यामध्ये ज्ञान हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, विवेक हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, अशा पद्धतीची मांडणी केली. मित्र हो, हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नवं तत्वज्ञान आहे, हे नवं तत्वज्ञान ज्या साहित्यातून व्यक्त होते ते साहित्य म्हणजे दलित साहित्य, अशा पद्धतीची डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांची व्याख्या आहे आणि ही व्याख्या आपल्याला स्वीकारता येईल. म्हणजे नव समताधिष्ठित तत्वज्ञान, नवा समतेचा विचार, नवा विवेकवाद आणि मानवी जगण्याची जी मूल्ये आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे सगळं मानवी हिताचं जे तत्वज्ञान आहे किंवा मानवी हिताची तळमळ ज्या विचारांतून व्यक्त होते, असा नवा समाज घडवण्यासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे नवे विचार सांगितले, ते विचार ज्या साहित्यातून व्यक्त होतात ते साहित्य म्हणजे दलित साहित्य, अशा पद्धतीची एक भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली आणि हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. अशा साहित्यालाच आपण दलित साहित्य म्हटलं पाहिजे. गंगाधर पानतावणे सरांची जी व्याख्या आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान ज्या साहित्यातून व्यक्त होते ते साहित्य म्हणजे दलित साहित्य. आता त्यामध्ये त्यांनी जे असं म्हटलेलं आहे की उदयाला आलेल्या नव्या विद्रोही जाणीवांची, आता ही जी विद्रोही जाणीव आहे ती जाणीव पहा, एकतर आत्मभानाची आहे, आत्मसन्मानाची आहे. म्हणजे आत्मभान आलेलं आहे. आता आत्मभान कसं आहे, दलित साहित्याच्या संदर्भात जर आपण विचार केला तर आत्मभानाचा असा विचार करता येतो की ज्या इथल्या परंपरेनं, ज्या हिंदू धर्मव्यवस्थेनं या दलित समाजाला किंवा शूद्र अतिशूद्र समाजाला माणूसच मानलेलं नव्हतं, त्या समाजाला आत्मभान येणं की आपण माणूस आहोत, हे आत्मभान येणं आहे. म्हणजे माणूस म्हणजे आपण केवळ माणसासारखे दिसतो म्हणून माणूस नव्हे, तर आपण इतर माणसासारखे माणूस आहोत. आपल्याला विचार करता येतो, आपण विचार करणारे प्राणी आहोत. आपण विकासोत्क्रमाची लक्षणं असणारी माणसं आहोत, अशा पद्धतीची जाणीव असणं. आणि मग ही जाणीव किंवा हे आत्मभान आल्याच्या नंतर ज्या व्यवस्थेनं आपलं माणूस असणं नाकारलं, त्या व्यवस्थेविषयी विद्रोह व्यक्त करणे किंवा ती व्यवस्था नाकारणे, म्हणजे इथली जी हिंदू धर्मव्यवस्था आहे, ज्या व्यवस्थेनं इथल्या दलितांना माणूसच मानलेलं नव्हतं, त्या व्यवस्थेलाच नाकारणं, त्या व्यवस्थेविषयीचा विद्रोह, त्या व्यवस्थेविषयीचा विरोध व्यक्त करणे, नकार व्यक्त करणे, ती व्यवस्था नाकारणे, ही जी जाणीव आहे, ही जाणीव ज्या साहित्यातून व्यक्त झाली त्या साहित्याला दलित साहित्य म्हणता येईल. अशा पद्धतीची गंगाधर पानतावणे सर यांची भूमिका किंवा दलित साहित्याच्या बद्दलची ही एक मांडणी आहे. अशाला दलित साहित्य म्हणता येईल. म्हणजे ज्याच्यातून अशी विद्रोहाची जाणीव आहे, जिथे ज्या लोकांना आत्मसन्मानाची जाणीव झाली, आत्मभान आलेलं आहे, अशा लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवमुक्तीचा विचार आपल्या साहित्यातून जर व्यक्त केला असेल तर ते साहित्य म्हणजे मित्र हो दलित साहित्य होय. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो माणुसकीचा समताधिष्ठित विचार आहे तो मोकनायक असेल, बहिष्कृत भारत असेल, जनता असेल, प्रबुद्ध भारत असेल, हे जे त्यांचे पाक्षिक किंवा वर्तमानपत्रे होते त्यातून त्यांनी हा विचार मांडलेला आहे. या सगळ्यातून त्यांनी दलितांना त्यांच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची जाणीव करून दिलेली आहे की बाबा रे, तुम्ही तुमचं अस्तित्व जे माणूस असणं जे आहे ते नीट लक्षात घ्या. तुम्ही इतर माणसासारखे आहात आणि इतर माणसासारखे आहात तर तुम्ही तुमची अस्मिता जपा. तुम्ही तुमचं असणं आत्मभान आहे त्याची जपणूक तुम्ही करा. ते नेहमी असं म्हणायचे की स्वातंत्र्य हे भीक मागून मिळत नसते, आत्मसन्मान भीक मागून मिळत नसतो, तर तो मिळवावा लागतो, त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो.
आणि मिळालेला आत्मसन्मान जपावा सुद्धा लागतो. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. आता असा जो माणूस आहे ज्याला आत्मसन्मान आलेला, म्हणजे आत्मसन्मानाची जाणीव झालेली आहे, आत्मभान ज्याला प्राप्त झालेला आहे, अशा माणसांची निर्मिती म्हणजे दलित साहित्य होय असं म्हणता येते. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकांना असं सांगायचे, दलितांना असं सांगायचे की बाबा रे, हिंदू धर्म हा दगडाचा धर्म आहे. आता हिंदू धर्म हा दगडाचा धर्म आहे म्हणजे दगडाच्या मूर्तीची पूजा करणारा धर्म आहे एवढ्यापुरतं ते मर्यादित नव्हतं. हिंदू धर्म दगडाची पूजा करायला सांगतो, मूर्तीपूजक आहे हा एक भाग, परंतु दुसरा भाग असा, त्याच्यातला आणखी वेगळा अर्थ आणि अधिक विस्तृत अर्थ असा की इथले हिंदू धर्म मानणारी माणसं दगडासारखी आहेत, त्यांना माणुसकीचा पाझर फुटत नाही. दुसरं म्हणजे ही माणसं विचार करत नाहीत, विवेक करत नाहीत, दगडा इतकी मूर्ख आहेत. दगडा जशी विचार करत नाहीत, निर्जीव आहे ते विचार करत नाहीत, तशी इथली माणसं विचार करत नाहीत. ही माणसं कुठलाही आधार नसणाऱ्या स्वर्ग नरकाच्या कल्पना मांडतात. ही माणसं कर्मविपाक सिद्धांत मांडतात, पण ही माणसं त्यांच्या डोळ्याला जे दिसेल ना ते सुद्धा सत्य स्वीकारत नाहीत. अशी दगडासारखी असणारी माणसं, आणि यांना पाझर फुटत नाही. आणि यांना पाझर कसा फुटत नाही हे दाखवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिराचा जो मंदिर प्रवेशाचा जो संघर्ष होता तो अनेक दिवस चालू ठेवला होता. नाशिकला जे काळाराम मंदिर आहे त्यामध्ये दलितांना प्रवेश असावा यासाठीचा जो संघर्ष होता हा खूप दिवस त्यांनी सुरू ठेवला, आणि सुरू ठेवण्याच्या पाठीमागे हेच त्यांची भूमिका होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे चांगलं माहीत होतं की काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला काय आणि विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश मिळाला काय, किंवा आणखी कुठल्या मंदिरात दलितांना प्रवेश मिळाला काय, तिथे गेल्यानं दलितांचं भलं होणार नाही. दलितांचं भलं देव करू शकणार नाही. दलितांचं भलं दलितांनाच करावं लागेल, त्यांनाच प्रयत्न करावे लागतील, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चांगलं माहीत होतं. पण तरीही तो संघर्ष ते खूप दिवस पुढे त्यांनी चालू ठेवला. त्याचं कारणच हे होतं की इथल्या माणसांना पाझर कसा फुटत नाही. हिंदू धर्माचे जे संरक्षण करणारे माणसं आहेत किंवा हिंदू धर्माचे जे अभिमानी लोक आहेत, कट्टर जे हिंदू धार्मिक आहेत, त्यांना पाझर कसा फुटत नाही हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सांगायचं होतं, किंवा हे त्यांना या सगळ्या उदाहरणातून पटवून द्यायचं होतं की पहा, तुम्ही कितीही दिवस त्यांच्या पुढे याचना करा, त्यांना पाझर फुटणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच्यातून दुसरं सूत्र सांगायचं होतं, आता तुम्हाला याचनेतून काही मिळणार नाही, लढ्यातून लढा देऊन तुम्हाला मिळवावं लागेल. तुमचं स्वातंत्र्य, तुमची अस्मिता, तुमचा स्वाभिमान तुम्हाला मिळवावा लागेल, तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळवावं लागेल, हा संदेश त्यांना द्यायचा होता. आणि ते असं सांगत असत की स्वातंत्र्य ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, त्यामुळे स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे, अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. मित्रो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो तत्वज्ञान आहे किंवा हा विचार आहे, हा विचार ज्यांना नीट कळालेला आहे आणि या विचारांचं जे कोणी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समर्थन करतात, मांडतात हा विचार, ते साहित्य म्हणजे दलित साहित्य, ही जी मांडणी गंगाधर पानतावणे सरांनी केली आहे ती महत्त्वाची आहे. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणखी एक विचार सांगायचे. ते असं म्हणायचे की देवदैवावर विश्वास ठेवू नका, जे करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि ते तुम्हीच करू शकता, आणि आपल्या मनगटाच्या जोरावर ते करा, अशा पद्धतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता. तुमच्या ते सांगायचे की तुम्हाला आता हे करायचं आहे, आणि हे जर तुम्हाला करायचं आहे तर हे करण्यासाठी तुम्हाला तुमची इथली जी जुनी व्यवस्था आहे ती नाकारावी लागेल, कारण जुनी व्यवस्था नाकारल्याशिवाय तुम्हाला हे पर्याय नाही. कारण जुनी व्यवस्था तुम्हाला काय सांगते, इथल्या जगण्याविषयी तुम्हाला सांगत नाही, तर तुम्हाला मृत्यूनंतरच्या जगाविषयी सांगते, आणि मृत्यूनंतरच्या जगाविषयीचा फार विचार करू नका,
तर तुम्ही इथल्या जगण्याविषयी विचार करा, इथलं जगणं महत्त्वाचं आहे, अशा पद्धतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार होता. आता हा विचार किंवा हे तत्वज्ञान ज्या साहित्यातून येते ते साहित्य म्हणजे दलित साहित्य. मग ते जन्मदलितांनीच लिहिलेलं असलं पाहिजे अशी अट नाही किंवा हा निकष नव्हे, ही पानतावणे सरांची व्याख्या. आता पहा, पानतावणे सरांनी दलित म्हणजे दलित कोणाला म्हणायचं याच्याबद्दल एक कल्पना मांडली. म्हणजे पहा, जन्मदलितांनी लिहिलेलं जे साहित्य आहे ते साहित्य म्हणजे दलित साहित्य नवं असं सांगत असतानाच आता दलित कोणाला म्हणायचं? जन्मानं दलित आहे ते सगळे दलित आहेत का? आता ठीक आहे, कागदोपत्री त्यांना आपण काय म्हणतो हा भाग वेगळा, पण मित्र हो, दलित म्हणत असताना दलित साहित्याच्या संदर्भात किंवा दलित साहित्याची संकल्पना समजून घेताना ज्यांना आपण दलित म्हणतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आपण जर दलित एखाद्याला ठरवत असू तर तो दलित कोण आहे? कारण जन्मानं तरी ते जात सगळ्यांनाच मिळते आणि जन्मानं जात मिळाली म्हणून जन्म दलित असं म्हणता येणार नाही, विचार स्वीकारला पाहिजे ना. म्हणजे पहा, समूहामध्ये एखाद्याच्या पाठीमागे हजारो लोक जातात, म्हणजे त्याच्या पाठीमागे जाणारे लोक ज्यांनी कोणी तो विचार सांगितला ते स्वीकारतातच असं नाही. म्हणजे आंबेडकरांचे सगळेच अनुयायी आंबेडकरांचा विचार स्वीकारलेले आहेत असं नाही म्हणता येणार. आणि हे कोणाच्याही बाबत असंच असतं, म्हणजे केवळ आंबेडकरांच्याच बाबत असं आहे असं नाही. म्हणजे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सगळ्याच वारकऱ्यांनी स्वीकारलेलं असते असं नाही. म्हणजे पंढरपूरला वारी करायला जातात, ठीक आहे ना, वारी करायला जातात याचा अर्थ परपीडा ते पाप आणि परोपकार ते पुण्य हा संत तुकारामांचा विचार या सगळ्याच लोकांनी स्वीकारलेला असतो असं समजू नका. किंवा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, त्याला साधू म्हणायचं त्यालाच देव म्हणायचं, म्हणून तुम्ही रंजल्या गांजल्यानं आपुलं म्हणा, असा संत तुकारामांचा जो विचार आहे तो विचार या सगळ्याच वारकऱ्यांनी स्वीकारलेला असतो असं काही नाही, असं काही समजू नका. असं जर झालं असतं तर या महाराष्ट्रामध्ये नाही म्हटलं तरी जर मला सांगा केवळ पंढरपूरच्या यात्रेमध्ये 9-10 लाख लोक जमतात तर निदान 1 कोटी लोक तरी वारकरी असतील. 1 कोटीपेक्षा जास्त वारकरी या महाराष्ट्रामध्ये असू शकतात. आता कल्पना करा की इतक्या लोकांनी वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान स्वीकारलं तर महाराष्ट्रामध्ये स्वर्ग अवतरेल ना. किती चांगला असेल हा महाराष्ट्र. बाकीचे लोक लाजून काजून तरी चांगले वागतील, पण मित्र तसं नसते. मला हे उदाहरण मी याच्यासाठी दिलं की असं स्वीकारायला हरकत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अनुयायीत्व स्वीकारलेले आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत असं म्हणणारे सगळेच लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार स्वीकारलेले असतात असं गृहीत धरणं सुद्धा चुकीचं आहे. असं गृहीत धरता येणार नाही. आणि तसं जर असतं तर आपण दुसऱ्या बाजूला असंही म्हणू शकलो असतो. मग जसं एवढे वारकरी जर चांगले झाले असते तर किती चांगलं झालं असतं. तसंच बाबासाहेब आंबेडकरांचे एवढे अनुयायी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार स्वीकारणारे असते तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं राहिलं असतं, भारताचं चित्र वेगळं राहिलं असतं. म्हणजे मित्रो, एकटे आंबेडकर इथे जन्माला आले आणि त्यांनी नवा विचार मांडला तर समाज एवढा बदलला. आंबेडकरांच्या लाखो अनुयायांनी जर ते विचार स्वीकारला असता आणि नवा विचार सांगितला असता तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं राहिलं असतं ना. तेव्हा असं काही नसतं. आणि आंबेडकरांच्या बाबत असो कोणाच्याही बाकीच्या बाबत असो, म्हणजे गांधी टोपी घालणारी माणसं पूर्वीचे असो किंवा अलीकडचे असो, किंवा गांधीजींविषयी बोलणारे माणसं पूर्वीचे असो किंवा आजचे असो, गांधींचा विचार स्वीकारलेले असतात आणि व्यवहारात तो विचार त्यांच्या असतो असं काही नाही. हिंदू धर्माचं तत्वज्ञान आहे मग तसं खूप चांगलंच होतं ना, पण व्यवहारात ते कुठे होतं मित्र, तसंच असतं. तेव्हा दलित म्हणजे जन्मदलितांना दलित म्हणता येणार नाही. दलितांची
ओळख वेगळी आहे. आणि दलित मग कोणाला म्हणावं हे सांगत असताना म्हणजे पहा, आता जन्मदलितांनी लिहिलेलं साहित्य जर दलित साहित्य नसेल, मग कोणी लिहिलेलं दलित साहित्य असू शकतं हे सांगत असताना आंबेडकरांचा विचार स्वीकारलेल्या लोकांनी लिहिलेलं हे दलित साहित्य असू शकतं असं पंतावणे सरांनी म्हटलेलं आहे. मग आता दलित साहित्य म्हणत असताना मग कोणाला दलित म्हणायचं? पहा, दलित साहित्याचा निर्माता दलित आहे, पण मग कोण आहे तो दलित? जन्मदलित आहे का? नाही. मग कोण आहे दलित? कोणाला म्हणायचं? गंगाधर पंतावणे सर असं म्हणतात, आंबेडकरवादाची स्वप्नपूर्ती करणारा, क्रांतीचा वाहक, परिवर्तनाचे नवे जग निर्मिण्याची आकांक्षा बाळगणारा जो आहे तो दलित. मग तो जन्मदलित नसला तरीही तो दलित आहे. इथे दलित हा शब्द केवळ शूद्र किंवा जन्मदलित या अर्थानं वापरलेला नाही. नंतरच्या काळात आपण पाहतो की दलित साहित्याला दलित साहित्य म्हणू नये, कारण दलित हा शब्द सन्मान सूचक नाही तर तो हीनत्व सूचक आहे, अशा पद्धतीची मांडणी झालेली आहे. आणि दलित साहित्याला दलित साहित्य म्हणण्याच्या ऐवजी त्याला आंबेडकरवादी साहित्य म्हणावं, अशा पद्धतीचा एक विचार पुढे आलेला आहे. मित्र, त्याचं मला चांगलं म्हणाय. पण मला असं म्हणायचं आहे की दलित साहित्य म्हणत असताना दलित या शब्दातला जो हीनत्व सूचक अर्थ आहे त्याला नाकारणारी एक संकल्पना दलित या शब्दाला जोडून मांडलेली आहे. दलित म्हणजे जन्मदलित नव्हे, दलित म्हणजे परंपरेने ज्याला शूद्र मानलेला आहे तो दलित नव्हे, दलित म्हणजे केवळ महार वगैरे नव्हे, तर दलित या शब्दाला वेगळा अर्थ आहे. आणि तो वेगळा अर्थ मग कुठला? तर दलित म्हणजे आंबेडकरवादाची स्वप्नपूर्ती करणारा. जो आंबेडकरवाद, आंबेडकराचा जो विचार आहे त्याची स्वप्नपूर्ती करणारा, म्हणजे ते या समाज व्यवहारात आणू पाहणारा असा जो व्यक्ती आहे तो दलित. आता मग दलित या शब्दाला जो हीनत्व सूचक अर्थ आहे तो मित्र इथे संपतो, तो बदलतो आणि दलित हा शब्द सन्मानाचा किंवा दलित हा शब्द वेगळ्या अर्थाचा आहे हे आपल्याला लक्षात येतं. किंवा क्रांतीचा वाहक, जो नवा बदल आहे तो नवा बदल करू पाहणारा, नवी क्रांती घडू पाहणारा, समाज रचनेमध्ये नवी क्रांती घडू पाहणारा, त्याचा वाहक, त्याला पुढे नेऊन पोहोचणारा, त्याचा प्रचार करणारा, त्याचा प्रसार करणारा, त्याचा वाहक असणारा, अनेक लोकांपर्यंत तो विचार पोहोचविणारा, परिवर्तनाचं नवं जग निर्माण करणं ही ज्याची आकांक्षा आहे, हे ज्याचं स्वप्न आहे, हे ज्यांच्या संबंध विचाराच्या आणि कार्याच्या केंद्रस्थानी आहे, तो माणूस म्हणजे दलित. मित्र हो, आणि मग अशा व्यक्तीनं, अशा माणसानं लिहिलेलं जे साहित्य आहे ते साहित्य म्हणजे दलित साहित्य. ही पंतावणे सरांची भूमिका आहे. आणि मित्र हो, हे आपण नीट लक्षात घेतलं तर मग आपल्याला दलित या शब्दाचा अर्थही कळतो. दलित म्हणजे केवळ जन्मानं दलित नव्हे, दलित म्हणजे इथल्या वर्णव्यवस्थे ज्याला आपण शेवटच्या वर्णात टाकलेला आहे, शूद्र मानलेला आहे, तो म्हणजे दलित नव्हे. आणि दलित या शब्दाला हीनत्व सूचक अर्थ नाही, तर दलित म्हणजे वेगळा अर्थ आहे. आणि तो पंतावणे सरांनी वरच्या याच्यातून विचारातून दाखवलेला आहे की आंबेडकरवादाची स्वप्नपूर्ती करणारा जो आहे तो दलित, क्रांतीचा वाहक असणारा, परिवर्तनाचं नवं जग निर्माण करू पाहणारा असा जो आहे तो दलित. ठीक आहे मित्र हो, दलित साहित्याला आंबेडकरवादी साहित्य म्हणावं का दलित साहित्य म्हणावं याच्यात हा वादाचा विषय आहे. आपण त्या वादामध्ये पडू नये इथे ते अपेक्षित नाही. म्हणजे इतर ठिकाणी त्याचा विचार करता येईल, पण इथे ते अपेक्षित नाही. पण इथे आपण ज्या घटकाचा विचार करतो आहोत, उदाहरणार्थ दलित साहित्य या घटकाचा आपण आता इथे विचार करतो, तर त्या संदर्भामध्ये आपण दलित हा शब्द समजून घेऊ. दलित साहित्याला काय म्हणायचं हा वाद इथे अपेक्षित नाही. तेव्हा इथे जर आपण दलित हा शब्द दलित साहित्याच्या संदर्भात वगैरे समजून घेणार असू तर मित्रो, हा दलित या शब्दाचा पंतावणे सरांनी सांगितलेला जो अर्थ आहे तो सन्मानदर्शक आहे. आणि अशा दलित असणाऱ्यानं लिहिलेलं साहित्य म्हणजे दलित साहित्य होय.
हेही आपण नीट लक्षात घेऊ. मित्रहो, बाबुराव बागुलांनी दलित कोणाला म्हणावं याची एक संकल्पना मांडलेली आहे आणि दलित साहित्य कशाला म्हणावं याची एक संकल्पना मांडलेली आहे. ते आपण लक्षात घेऊ. ते असं म्हणतात की वर्णव्यवस्थेला आणि तिच्या समग्र वैचारिक व्यवस्थेला उद्ध्वस्त करू पाहणारा दलित म्हणजे हे जग आणि जीवन नव्याने मांडू बघणारा, सम्यक परिवर्तनाचे ध्येय उरी बाळगणारा. आता बाबुराव बागुलांची ही जर संकल्पना, बाबुराव बागुलांचं हे जर म्हणणं आपण लक्षात घेतलो तर दलित म्हणजे शूद्र वगैरे नव्हे. दलित म्हणजे इथल्या धर्मव्यवस्थेनं किंवा वर्णव्यवस्थेनं ज्यांना शूद्र मानलेला आहे, चौथ्या वर्णामध्ये जमा केलेला आहे, तो नव्हे. दलित म्हणजे केवळ वरच्या वर्णाची सेवा करणारा नव्हे. दलित म्हणजे जन्मताच नालायक, जन्मताच पापी, जन्मताच मूर्ख असा काही नव्हे. दलित समाजामध्ये किंवा जो दलित म्हणून जन्मलेला आहे तो म्हणजे पूर्वकर्माचं पाप म्हणून वगैरे जन्मलेला आहे असं काही नाही. मग दलित म्हणजे कोण? तर ते असं म्हणतात की इथली जी वर्णव्यवस्था आहे, ज्या वर्णव्यवस्थेनं इथल्या माणसाला माणूस मानलं नाही, ज्या वर्णव्यवस्थेनं इथे माणुसकी विरोधी तत्वज्ञान मांडलं, भेदाभेद निर्माण केला, ती जी वर्णव्यवस्था आहे त्या संबंध वर्णव्यवस्थेला आणि तिच्या समग्र वैचारिक व्यवस्थेला उद्ध्वस्त करू पाहणारा. आता वर्णव्यवस्था जर उद्ध्वस्त झाली किंवा वर्णव्यवस्थेला जो उद्ध्वस्त करू पाहतो तो स्वतःला आता त्या धर्मव्यवस्थेनं ज्या अर्थानं हीन मानलेला आहे त्या अर्थानं स्वतःला हीन मानणारच नाही ना, कारण त्याचं स्वप्नच आहे की वर्णव्यवस्थाच उद्ध्वस्त करणे. इथली जी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी व्यवस्था आहे ती व्यवस्था नाकारणारा, ते संपूर्ण तत्वज्ञान नाकारणारा दलित म्हणजे हे जग आणि जीवन, हे जे जग आहे, समाज आहे, त्या समाजाची आणि स्वतःच्या जीवनाची नव्याने मांडणी करणारा. आता समाजाची नव्याने किंवा जीवनाची नव्याने मांडणी करणे म्हणजे काय? तर पहा, समाज समतेवर आधारित असेल, बंधुतावादी असेल, विवेकवादी असेल आणि स्वतःच्या जीवनाची नव्याने मांडणी करायची आहे. ती मांडणी करत असताना पहा, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे मूल्य स्वीकारणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या जीवनाचा विचार करणं, इथलं जीवन, इथलं जगणं. मृत्यूनंतरच्या जगण्यासाठी आपल्या स्वतःच्या इथल्या जीवनाचं वाटोळं करून घेणं म्हणजे जीवनाची उभारणी नव्हे. म्हणजे मृत्यूनंतर आपल्याला काहीतरी मिळणार आहे म्हणून इथं कर्मकांड करत राहणं, इथं अज्ञान पोसत राहणं, इथं काहीतरी नवसायास करत राहणं आणि पापपुण्याच्या पुनर्जन्माच्या कल्पना स्वीकारणं, त्याच्या प्रभावात जगणं, नवसायास करत राहणं म्हणजे आपल्या जीवनाची मांडणी नव्हे, आपलं जीवन जगणं नव्हे. इथलं जगणं महत्त्वाचं आहे. आणि हे जर जगणं जगायचं असेल, व्यवस्थित जगणं जगायचं असेल तर विवेकवाद स्वीकारणं, ज्ञान ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे स्वीकारणं आणि ऐहिक जगणं अधिक समृद्ध, संपन्न करणं, समूह जीवन जगत असताना समतेचं तत्वज्ञान स्वीकारणं, इतरांनाही कमी लेखायचं नाही पण आपणही इतरांपेक्षा कमी नाही, आपणही माणूस आहोत या आत्मभानासह जगणं, हे नवं जगणं आहे. अशा नव्या जगाची निर्मिती करू पाहणारा, नव्या जीवनाचं तत्वज्ञान मांडणारा जो कोणी आहे तो म्हणजे मित्र हो दलित. अशा पद्धतीची बाबुराव बागुल यांची भूमिका. आता हे जे सम्यक परिवर्तनाचं ध्येय उरी बाळगणं आहे, सम्यक म्हणजे यथार्थ, योग्य, सम्यक परिवर्तन, यथार्थ परिवर्तन, अपेक्षित परिवर्तन याचं ध्येय उरी बाळगणारा. आता परिवर्तन म्हणजे नक्की काय हे पुढे मी सांगेल. पण मित्र, असा जो कोणी व्यक्ती आहे तो जन्मदलित असलाच पाहिजे असं नाही. असा जो कोणी आहे तो दलित आहे. आणि मग अशा दलितांनी, म्हणजे जन्मदलितांनी नव्हे तर अशा दलितांनी की जो वर्णव्यवस्थेला आणि वर्णव्यवस्थेच्या तत्वज्ञानाला नाकारू पाहतो, उद्ध्वस्त करू पाहतो, जो हे जग नव्यानं मांडू पाहतो, जो जीवन नव्यानं मांडू पाहतो,
जो सम्यक परिवर्तनाचं ध्येय उरी बाळगतो असा कुठलाही कोणी असो, तो कुठल्याही जातीतला असो, तो कुठल्याही धर्मातला असो, त्याला दलित म्हणता येईल. आणि मित्र हो, अशा दलितांनी जे लिहिलेलं आहे, अशा दलितांचं जे साहित्य आहे त्यांना साहित्य म्हणता येईल. म्हणजे दलित साहित्य म्हणजे यांचं साहित्य आहे. अशा पद्धतीची एक भूमिका बाबुराव बागुलांनी मांडलेली आहे. बाबुराव बागुलांनी असे म्हटलेलं आहे की दलित साहित्य म्हणजे लोकशाहीशी आणि समाजवादाशी निष्ठा राखणारे साहित्य. समाजवाद म्हणजेच अर्थातच समतेचं तत्वज्ञान मांडणारे. आणि लोकशाही, ही लोकशाही म्हणजे केवळ शासन व्यवस्था असं नाही आहे, केवळ शासन करण्याची एक पद्धती असं नाही. मित्रहो, लोकशाहीच्या बाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक विचार मांडलेला आहे. तो पहा, ही लोकशाही बाबुराव बागुलांना अपेक्षित आहे असं लोकशाहीचं तत्वज्ञान जे स्वीकारतात त्यांनी लिहिलेलं साहित्य म्हणजे मग दलित साहित्य. हे लोकशाहीचं चित्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे, लोकशाही म्हणजे चर्चेच्या रूपाने मार्गदर्शन घडवून चालणारे सरकार. म्हणजे इथे कोणीतरी सांगितलं, म्हणजे पहा, शब्द प्रामाण्यवाद वगैरे अपेक्षित नाही आहे, किंवा काही स्वतःला शहाण्या समजणाऱ्या माणसांनी सत्ता गाजवणे किंवा समाजाला आकार देणे अपेक्षित नाही. सगळ्यांनी मिळून चर्चा करणे आणि चर्चेच्या आधारानं सगळ्यांनी मिळून, मग सगळ्या जाती धर्मातल्या माणसांनी मिळून जे आपले प्रतिनिधी निवडलेले असतील ते सगळ्या जातीतले वगैरे असतील, त्यांनी चर्चा करणे. म्हणजे मागे धर्मग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे हा आधार नव्हे, चर्चा करणे आणि चर्चेच्या माध्यमातून एक अपेक्षित समाज घडवून आणणे, अपेक्षित बदल घडवून आणणे. त्याने आणखी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ज्या सरकारी पद्धतीत लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक स्थित्यंतरे रक्तांशिवाय घडवून आणता येतात ती पद्धती म्हणजे लोकशाही. मित्र हो, इथे लोकशाहीत अपेक्षित काय आहे की सामाजिक जीवनामध्ये, लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये बदल घडवून आणावयाचा आहे. पण तो बदल घडवून आणताना दंडेलशाही नाही, किंवा लोकांवर जबरदस्ती नाही, किंवा रक्तपात नाही, रक्त न वाहवता किंवा रक्तपात घडवून न देता चर्चेच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून बदल घडवून आणण्याची एक पद्धती आहे. मित्र हो, अशी ही लोकशाही आहे जिथे सगळ्या लोकांना नेतृत्व करण्याची संधी असेल आणि सगळ्याच लोकांना नेतृत्व करणाऱ्यांना निवडून देण्याची संधी असेल. मित्र हो, अशा या व्यवस्थेतून लोकांचं कल्याण घडवायचं आहे, ही अशी लोकशाही आहे. बाबुराव बागुल असं म्हणतात की अशी लोकशाही व्यवस्था, अशा लोकशाही व्यवस्थेवर ज्यांची निष्ठा आहे, समाजवादावर म्हणजे कुठल्याही पद्धतीचा भेदाभेद नसणारा समाज निर्माण करावायचा आहे, असं एक तत्व रुजवावयाचं आहे. तो तत्व केवळ रुजवावायचं नाही, समाजाच्या व्यवहारात आणायचं आहे, असा समाज निर्माण करायचा आहे. असा समाजवाद, अशा लोकशाहीवरचा विश्वास, विवेकवादावरचा विश्वास असणारी जी माणसं आहेत आणि त्या माणसाने लिहिलेलं जे साहित्य असतं त्याला आपल्याला काय म्हणता येईल, तर त्याला आपल्याला मित्र हो दलित साहित्य म्हणता येईल असा एक विचार इथे मांडला जातो. आपण दलित साहित्य कशाला म्हणायचं त्याचा विचार करतो, ते लक्षात घ्या. मित्र, राणा चव्हाणांनी एक अशी कल्पना मांडलेली आहे, दलित कोणाला म्हणायचं ते की सांस्कृतिकदृष्ट्या परंपरेने मागासलेले व आता नव्या आर्थिक विषमतेच्या काळात दुर्बल असे जे लोक, त्यांना आता दलित म्हणता येईल. अशी एक मांडणी त्यांनी केलेली आहे. पण ही मांडणी काही फार समर्पक नाही, कारण पारंपरिकदृष्ट्या किंवा सांस्कृतिकदृष्ट्या परंपरेने मागासलेले आणि जे आर्थिक दुर्बल आहेत यांना दलित मानता येईल का, तर मित्र हो, त्यांना दलित मानता येणार नाही. कारण आपल्याकडे म्हणजे मागासलेलं असणं आणि विशेषतः आर्थिक दुर्बल असणं ही गोष्ट वेगळी आहे, आणि ज्यांना आपण दलित मानत आलो ती गोष्ट वेगळी आहे.
आणि आज आपण ज्यांना दलित मानलेलं आहे किंवा बाबुराव बागुल, गंगाधर पानतावणे वगैरे ज्या अर्थानं दलित मानतात, दलित ही संकल्पना मांडतात, त्या अर्थानं दलित म्हणजे केवळ आर्थिकदृष्ट्या दुबळे वगैरे ठरू शकत नाहीत. पहा, खेड्यामध्ये एखादा माणूस आर्थिकदृष्ट्या दुबळा असला पण जातीनं तो वरच्या वर्गातला असला तर तो स्वतःला वेगळं समजायचा, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आता दलित शब्दांचा अर्थ जे बाबुराव बागुल, पानतावणे सर सांगतात, तो अर्थ जर लक्षात घेतला तर आता नवा विचार स्वीकारणारे लोक कोण आहेत किंवा कोण कोण स्वीकारलेलं आहे किंवा या अंगानं जर दलित ठरवायचं असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की समाजामध्ये अनेक श्रीमंत माणसं असतील किंवा अनेक गरीब माणसं असतील. तर ती गरीब असतो किंवा श्रीमंत असतो, अशांपैकी अनेक माणसं हे अज्ञान बाळगणारे देवदैववादी आहेत. म्हणजे आज जर तुम्ही लक्षात घेतलं तर PhD झालेली माणसं अनेक आहेत, डॉक्टरेट मिळवणारी माणसं अनेक आहेत की जी शनिदेवाच्या दर्शनाच्या रांगेमध्ये तुम्हाला दिसतील किंवा शिर्डीच्या साईबाबाच्या रांगेमध्ये तुम्हाला दिसतील किंवा तुम्हाला तिरुपतीच्या तिथे जाऊन त्या रांगेमध्ये उभे टाकलेले तुम्हाला दिसतील. शिक्षणाच्या बाबत हे झालं. श्रीमंत माणसांच्या बद्दल काही प्रश्न आहे, अनेक श्रीमंत माणसं तुम्हाला दिसतील आणि अनेक गरीब माणसंही दिसतील. अनेक गरीब माणसं म्हणजे ज्यांच्या वाट्याला अन्याय आला, अत्याचार आला, अर्धडगण्या अवस्थेत जगण्याची वेळ आली, अर्धपोटी जगण्याची वेळ आली, ते माणसं देवाच्या रांगेमध्ये दिसतात. म्हणजे हे माणसं असा विचार नाही करत की ज्यानं आपल्यावर ही वेळ आणली, म्हणजे ही माणसं पायकीकडे जर ईश्वर मानत असतील आणि हे सगळे ईश्वरानंच निर्माण केलं असं मानतील तर या माणसाने असाही विचार करायला पाहिजे ना, ज्या ईश्वरानं माझ्या वाट्याला हे आणलं त्याचं दर्शन घ्यायला मी कशाला जाऊ. पण नाही, तेही माणसं असतात. जे माणसं खूप श्रीमंत झाले तेही माणसं तिथे असतात, जी अडाणी आहे तेही माणसं त्या रांगेत दिसतील आणि जी माणसं शिकलेली आहेत खूप तेही माणसं तिथे दिसतील. मग मित्र हो, समतेचा असेल, विवेकवादाचा असेल, मानवतावादाचा असेल, असा विचार या माणसाने स्वीकारला असं म्हणता येईल का. आणि म्हणून दलित ही संकल्पना वेगळी आहे. जो आंबेडकरांचा विचार स्वीकारणारा आहे त्याला जर आपल्याला दलित म्हणायचं असेल तर आंबेडकरांचा विचार अशा पद्धतीनं कुठेही रांगेत वगैरे उभं राहायला सांगत नाही. आंबेडकरांचा विचार तुम्ही शिकलात म्हणजे केवळ डिग्र्या घ्या असं सांगत नाही, पदव्या घ्या असं सांगत नाही. आंबेडकरांचा विचार वेगळा आहे. तेव्हा आंबेडकरांचा विचार स्वीकारणारा माणूस दलित अशी जर आपली कल्पना असेल तर अशा पद्धतीनं पारंपरिक अर्थानं किंवा सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेला किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असा म्हणजे दलित मानता येणार नाही. किंवा जन्मानं विशिष्ट जातीत जन्मलेला आहे त्यालाही दलित मानता येणार नाही. मित्र हो, दलित असणं हे फार वेगळं आहे आणि आपण लक्षात ही घेतलं पाहिजे ते फार सन्मानाचं सुद्धा आहे. जर आंबेडकरांच्या विचाराशी आपण नातं जोडत असू तर दलित असणं हे खूप सन्मानाचं सुद्धा आहे. हा एक नवा विचार आहे आणि ज्यांना हा नवा विचार पटलेला आहे, मित्र हो, निवळ पटून चालत नाही, ज्याला हा नवा विचार पचलेला आहे, पचवण्याची ज्याची क्षमता आहे. कारण पहा, देव नाकारणं ही साधी गोष्ट नाहीये, दैववाद नाकारणं ही साधी गोष्ट नाहीये. हे नाकारण्यालाही काहीतरी तुमची क्षमता पाहिजे ना. विवेकवाद स्वीकारणं तुमच्यात काहीतरी क्षमता पाहिजे. दुबळे लोक देव कोण स्वीकारतात? मित्र हो, देव दुबळे लोक स्वीकारतात. देव दैववाद स्वीकारणारे माणसं दुबळे असतात. जे त्यांना स्वतःला करता येत नाही किंवा काही करण्याची हिंमत नाही ते देवाला सांगत असतात, देवा हे कर, देवा ते कर. ज्याच्या मनगटात स्वतःच काही निर्माण करण्याची, स्वतःचं जीवन घडवण्याची ताकद आहे, प्रचंड हिंमत आहे, तो देव स्वीकारत नसतो, तो देव मानत नसतो. कारण त्याला माहीत असते देव काही करणार नाही, मलाच करायचंय आणि स्वतःच ते करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. असा माणूस देवदैवादी नसतो. मित्र, देवदैवाद नाकारण्यासाठी खूप हिंमत पाहिजे. स्वीकारण्यासाठी काही हिमतीची गरज नाही, ते कोणाला स्वीकारता येतं, दुबळ्या माणसांना स्वीकारता येतं. नाकारण्यासाठी पाहिजे, नाकारण्यासाठी हिंमत पाहिजे. तेव्हा मित्र, अशा पद्धतीनं दलित असणं, देवदैवाद नाकारणं, असा जर कोणी दलित असेल तर तो सन्मानाचा भाग आहे ना. तेव्हा दलित ही संकल्पना खूप व्यापक आहे आणि खूप सन्मानदर्शकही आहे.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा राणा म्हणजे म्हणतात की केवळ सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेला, आर्थिकदृष्ट्या दुबळा वगैरे त्याला दलित म्हणता येत नाहीत. दलित असण्याच्या बाबत मित्र, आर्थिक हा घटक फार वेगळा आहे. इथे वर्गव्यवस्थेचा विचार नाही आहे. आर्थिक हा घटक वेगळा आहे. दलितांनी आपलं जीवन संपन्न करावं, समृद्ध करावं हे अपेक्षित आहे. पण श्रीमंत म्हणजे दलित वगैरे असं नाही आहे, किंवा गरीब म्हणजे दलित वगैरे इथे अपेक्षित नाही आहे. आर्थिक विचार हा वेगळा आहे, वर्गव्यवस्थेचा विचार वेगळा आहे. तेव्हा मित्र हो, बाबुराव बागुल असतील, गंगाधर पानतावणे सर असतील, यांनी ज्या अर्थाने दलित म्हटलेला आहे किंवा ज्या अर्थाने त्यांनी दलित हा शब्द कसा आहे किंवा कोणाला दलित म्हणावे सांगितलेलं आहे ते फार सन्मानदर्शक आहे. मग असं दलित असणं आणि अशा दलित असणाऱ्यांनी मग स्वातंत्र्य, समता, बंधुत्व किंवा सामाजिक न्याय वगैरे अशा मूल्यांचा पुरस्कार करणारं, आंबेडकरवादांचा पुरस्कार करणारं जे साहित्य आहे त्या साहित्याची निर्मिती करणं किंवा ते साहित्य निर्माण त्यांनी अशा विचारातून निर्माण केलेलं साहित्य म्हणजे दलित साहित्य असं आपल्याला म्हणता येईल. मित्रांवर सम्यक परिवर्तन वगैरे कल्पना आलेल्या आहेत. त्या कल्पना पहा कशा येते. सम्यक म्हणजे योग्य किंवा यथार्थ परिवर्तन. आता परिवर्तन कशाला म्हणायचं तर पहा, समाजाची संरचना, त्याचा सांस्कृतिक आकृतिबंध यातील बदल म्हणजे परिवर्तन होय. सामाजिक परिवर्तन म्हणजे परंपरागत समाजाचे आधुनिक आणि प्रगत समाजात रूपांतर होत जाणे होय. मित्र, ही रबा मंचरकरांनी परिवर्तनाची मांडलेली संकल्पना आहे. ही याही अगोदर आपण पाहिलेली, ग्रामीण साहित्याचा विचार करताना सुद्धा ही संकल्पना पाहिलेली आहे. आणि त्यामध्ये मग पहा, सामाजिक संरचना, समाजाची जी संरचना आहे, जो सांस्कृतिक आकृतिबंध आहे याच्यामध्ये बदल करणे. अर्थातच पूर्वीची जी संरचना आहे, वर्णवादी असेल, लिंग व्यवस्थावादी असेल वगैरे वगैरे, ही याच्यामध्ये बदल करणे आणि समाजाचं परिवर्तन होणे, परंपरागत जीवनातून पुढे जाणे, वेगळं जीवन स्वीकारणे आणि आधुनिक होत जाणे. आता या आधुनिक होत जाणे काय तर मित्र, साहजिक आहे की जे परंपरावादी दृष्टिकोनाच्या विरुद्ध एक नवा विचार किंवा नवा विवेकवाद स्वीकारणे, नवा विचार स्वीकारणे, दृष्टिकोन स्वीकारणे, हा दृष्टिकोन जो आहे तो जीवनविषयक आहे आणि विश्वविषयक आहे. नवं जे आपल्या पुढे आलेलं आहे ते नवं स्वीकारणे. आधुनिक होत जाणे म्हणजे काय? नवं स्वीकारणे. माणूस हा विकसित होत जाणारा प्राणी आहे, उत्क्रांतीची लक्षणं असणारा प्राणी आहे, अशा पद्धतीचा विचार स्वीकारणं, नवं जे आलेलं आहे संशोधन असेल वगैरे ते स्वीकारणं आणि जीवनामध्ये आणणं, ते नवा जीवनविषयक विचार स्वीकारणं. म्हणजे केवळ धर्म सांगतो म्हणून कोणीतरी हीन आहेत हे नाकारणं आहे ना, हे नाकारलं पाहिजे. जीवनाचा नवा विचार स्वीकारला पाहिजे. म्हणजे सगळी माणसं सारखी आहेत हा विचार स्वीकारला पाहिजे. माणूस हा कोण्या तरी देवानं जन्माला घातलेला नाही, तर माणूस हा उत्क्रांत होत आलेला प्राणी आहे. याचा अर्थ कोणालाही इथे पूर्वीचं पाप म्हणून जन्म मिळालेला नाही, हा विचार स्वीकारणं, नवा दृष्टिकोन स्वीकारणं म्हणजेच कर्मविपाक सिद्धांत पूर्णतः नाकारणं, हा आधुनिक दृष्टिकोन आहे ना. तुम्ही जर मला सांगा की डार्विनचा उत्क्रांतीवाद स्वीकारणार असाल, हा तुमचा आधुनिक विचार आहे ना, दृष्टिकोन आहे ना. हा उत्क्रांतीवाद तुम्ही स्वीकारला. आता हा उत्क्रांतीवाद तुम्ही स्वीकारला की साहजिकच आहे कर्मविपाक सिद्धांत तुम्हाला नाकारावाच लागतो, ते नाकारण. मित्र, तुम्ही जर पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि ह्या विश्वामध्ये असे ग्रह अनेक आहेत आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असं जर तुम्ही एकदा स्वीकारलात तर तुम्हाला मग वर स्वर्ग नरक वगैरे आहेत साहजिकच तुम्हाला नाकारावं लागेल. अपेक्षित आहे ना हे नाकारणं. हा झाला आधुनिक दृष्टिकोन, यालाच आधुनिकत्व म्हणतात. हे काय उदाहरण झाले, अशा अनेक गोष्टी आहेत. पापपुण्याच्या गोष्टी तुम्हाला नाकाराव्या लागतील, पूर्वजन्माच्या पुनर्जन्माच्या गोष्टी नाकाराव्या लागतील, देवच नाकारावा लागेल. कारण तुम्ही जर एकदा उत्क्रांतीवाद मान्य करणार असाल तर देव तुम्हाला नाकारावा लागेल. देव तुम्ही नाकारला की देव काहीतरी करू शकतो ही गोष्टच नाकारावी लागेल आणि जे काही करायचंय ते आपल्यालाच करायचंय हे तुम्हाला स्वीकारावं लागेल. आता एकदा तुम्ही हे स्वीकारलात
की मग जे काही करायचं ते आता तुम्ही विवेकाच्या पातळीवर, मग नवा संशोधन असेल, जे काही ते करायचं आहे ते तुम्हाला करत जावं लागेल. मित्र, हा दृष्टिकोन आहे आधुनिक दृष्टिकोन. हा आधुनिक दृष्टिकोन तुम्ही स्वीकारला तर मग तुम्ही म्हणजे सम्यक परिवर्तन घडून आणू शकता. आता परिवर्तन कशाला म्हणायचं याच्याबद्दल डॉक्टर यशवंत मनोहर यांनी एक कल्पना मांडली आहे. मनोहर सरांनी एक कल्पना मांडली आहे, ते पहा, लक्षात घेऊ. सामान्य माणसांना ओरबाडणाऱ्या समाज रचनेचा संपूर्ण प्रकारच, संपूर्ण ढाचाच नाकारणे व समाज रचनेला पूर्णतः वेगळा पर्याय उभा करणे. पहा की वेगळा पर्याय उभा करणे म्हणजे पहा, सामान्य माणसांना ओरबाडणाऱ्या समाज रचनेचा संपूर्ण प्रकारच नाकारणे. आता हा प्रकार कुठे आहे? सामान्य माणसांच्या जगण्याला ओरबाडणारा हा प्रकार साहजिकच आहे, इथल्या हिंदू धर्म व्यवस्थेत आहे. आपल्याकडची मनुस्मृती जर पाहिली तर त्याच्यामध्ये हे ओरबाडणारे सगळे नख तुम्हाला दिसतील तिथे. हे नख आहेत तिथे सगळे. स्त्रियांना दुय्यम मांडणे, स्त्रियांच्या शोषणाचं तत्वज्ञान मांडणे, दलितांच्या किंवा शूद्रांच्या शोषणाचं तत्वज्ञान मांडले, हेच नख आहे ते ओरबाडणारे. इथल्या हिंदू धर्म व्यवस्थेचं जे तत्वज्ञान आहे, विषमतावादी तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान म्हणजे सामान्य लोकांना ओरबाडणार आहे. मित्र, हे जे संपूर्ण तत्वज्ञान आहे किंवा ही जी समाज रचनेची सूत्र आहेत ते संपूर्ण तुम्ही नाकारणं आणि नाकारून मग तुम्ही काय करायचं तर तुम्ही समाज रचनेला वेगळा पर्याय निर्माण करणं. हा आता वेगळा पर्याय काय आहे? हा वेगळा पर्याय काय असू शकतो? तर मित्रो, वेगळा पर्याय म्हणजे वेगळं तत्वज्ञान, वेगळा विचार आहे. आता हा जो वेगळा विचार आहे तो वेगळा विचार किंवा वेगळा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला. तो कसा स्वीकारला? बुद्ध धम्माचा स्वीकार करून नवा पर्याय स्वीकारला आणि नवे तत्वज्ञान त्यांनी मांडलं. बुद्ध धम्म स्वीकारत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक विचार मांडला होता पहा, तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो असा आहे. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं बुद्ध धम्म म्हणजे अनुयायांना की बाबा रे, हा जो हिंदू धर्म आहे तो हिंदू धर्म दगडाचा धर्म आहे, दगडासारखा आहे तो तुम्हाला काही देणार नाही आणि यांच्यात काही संवेदनशीलता नाही, म्हणून तुम्ही धर्मांतर करणं अपेक्षित आहे. धर्मांतरानं तुम्हाला मान मिळेल, धर्मांतरानं तुम्हाला वित्त मिळेल, धर्मांतरानंतर तुम्हाला सन्मानानं जगता येईल, अन्न मिळेल आणि धर्मांतरानंतर तुम्हाला आश्रय मिळेल, म्हणून तुम्ही धर्मांतर करा. हा एक नवा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला आहे. आणि त्याच वेळेस त्यांनी हेही सांगितलं होतं की धर्मांतर करण्यामध्ये तुमचं नुकसान काहीच नाही, कारण तुम्ही काहीच गमावू शकणार नाही. गमावण्यासारखं तुमच्याकडे आहे काय? काहीच नाही ना. तुम्ही काय गमावू शकाल? तुम्ही फक्त गुलामीच्या बेड्या गमावू शकाल. याच्या पलीकडे इथला जो दलित समाज आहे तो दलित समाज धर्मांतरानं काहीच गमावणार नाही, कारण त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. तो गमावू शकतो फक्त त्याच्या गुलामीच्या बेड्या, आणि त्या गमावल्याच पाहिजेत आणि नव्या जगाची मांडणी केली पाहिजे. नवा विचार तुम्ही स्वीकारला पाहिजे आणि हा नवा विचार तुम्ही स्वीकारण्यातूनच नवा समाज घडणार आहे, नवा समाज अस्तित्वात येणार आहे. अशा पद्धतीची एक भूमिका आंबेडकरांनी मांडलेली होती. आता हा जो बुद्ध धम्म आहे तो बुद्ध धम्म हा नवा पर्यायच आहे. म्हणजे मनोहर सर जे म्हणतात की सामान्य माणसांना ओरबाडणाऱ्या समाज रचनेचा संपूर्ण प्रकारच किंवा संपूर्ण ढाचाच नाकारणे, म्हणजे इथली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था नाकारणे. आणि मित्रो, ही व्यवस्था कोणालाही नाकारता येते. ज्याला विवेकवादी व्हायचं आहे त्या कोणालाही नाकारता येते. बुद्ध धम्म स्वीकारून नाकारता येते, बुद्ध धम्म न स्वीकारता सुद्धा नाकारता येते. म्हणजे तुम्ही विवेकवादी होऊन हा ढाचा नाकारू शकता. आणि अनेकांनी बुद्ध धम्म स्वीकारून सुद्धा हा ढाचा नाकारलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण हा ढाचा नाकारला पाहिजे हे मात्र नक्की आहे, कारण या विषमतावादी ढाच्यामध्ये सामान्य लोकांना ओरबाडणाऱ्या गोष्टी आहेत हे मात्र नक्की आहे. आता त्यांनी जे म्हटलं समाज रचनेला पूर्णतः वेगळा पर्याय उभा करणे. ठीक आहे, समाज रचनेला वेगळा पर्याय, हा वेगळा पर्याय आंबेडकरांनी मांडलेला आहे, हा वेगळा पर्याय उभा केला आहे. हा वेगळा पर्याय मित्र हो बुद्ध धम्माच्या स्वीकारात आहे
महत्वाचं म्हणजे हा धम्म स्वीकारताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या विचारात आहे. हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. मित्र, त्यांनी कोणता ढाचा नाकारलेला आहे? ईश्वरवाद नाकारला, कर्मविपाक सिद्धांत नाकारला. ईश्वरच नाकारला त्यांनी. ईश्वर ही कल्पनाच नाकारली. असं कोणीतरी घडवणारा, असं कोणीतरी देणारा, असं कोणीतरी निर्माण करणारा, कोणीतरी या विश्वाचा चालक वगैरे ही कल्पना नाकारली. आंबेडकरांनी काय म्हणलं मित्र? आंबेडकरांनी प्रयत्नवाद मांडला, आंबेडकरांनी विवेकवाद मांडला. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला देणारा कोणीच नाही, तुम्हीच मिळवणार आहात आणि मनगटाच्या बळावर तुम्हाला ते मिळवायचं आहे. आणि त्यांनी आयुष्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ज्ञान आहे, विवेकवाद आहे, सगळ्यात पूजनीय आहे. हे आंबेडकरांचं सूत्र होतं. हे तुम्ही स्वीकारा, अशा पद्धतीची त्यांची कल्पना होती. मित्र, आंबेडकरवादाने किंवा आंबेडकर विचाराने काय नवा पर्याय दिला आणि काय नाकारलं? ढाचा कुठला नाकारला? आत्मा, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, पूर्वजन्म, पुनर्जन्म याची कल्पना स्वीकारणारा ढाचा नाकारला. हे तत्वज्ञान ज्या व्यवस्थेत मांडलं होतं किंवा जी व्यवस्थाच्या तत्वज्ञानावर उभी राहिली होती किंवा ज्या व्यवस्थेचंच अधिष्ठान हे तत्वज्ञान होतं, हा ढाचा आंबेडकरांनी नाकारला आणि त्यांनी जन्मानंतरच्या कर्तृत्वाला महत्वाचं मानलं. मित्र हो, इहेवाद महत्वाचा मानला. पुनर्जन्मांच्या कल्पना नाकारल्या. जे काही स्वर्ग, नरक वगैरे ते सगळं नाकारलं. पूर्वजन्म नाकारला, पुनर्जन्म नाकारला, कर्मविपाक सिद्धांत नाकारला आणि इथलं जन्म, मृत्यू, इथलं जगणं, मृत्यूच्या पूर्वीचं इथलं जगणं महत्वाचं आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार होता. हा विचार म्हणजेच मनोहर सर जे म्हणतात तो नवा पर्याय आहे, हे आपण लक्षात घ्या. मित्र, नवा सायास, कर्मकांड, ईश्वरपूजा हे सगळं नाकारलं आणि सगळं नाकारत असताना चिकित्सा, आत्मभान आणि आत्मविश्वास या गोष्टीचा पुरस्कार केला. की तुम्ही कुठलीही गोष्ट असो त्याची चिकित्सा करा, त्याचा नीट विचार करा, कार्य करण्याचा संबंध काय, हे असं का घडतं याचा विचार करा. नाहीतर उगी लोक सांगतात म्हणून तुम्ही ऐकू नका. कुठलीही गोष्ट असो तुम्ही तुमच्या विवेक शक्तीवर विश्वास ठेवा, मेंदूवर विश्वास ठेवा आणि चिकित्सा करायला शिका. आत्मभानानं जगा. म्हणजे माणसासारखे दिसता म्हणून तुम्ही माणसं होऊ शकत नाही, तर माणूस असण्याचं आत्मभान तुमच्यात असलं पाहिजे. आणि मित्र, माणूस असणं कशात असतं? माणसाच्या ज्या अनेक व्याख्या केल्या जातात ना, त्यापैकी एक अशी व्याख्या केली जाते की माणूस म्हणजे विचार करणारा प्राणी, माणूस म्हणजे विकासोत्क्रमाची लक्षणं असणारा प्राणी. आता विचार करणारा प्राणी म्हणजे माणूस असेल तर विचार न करणाऱ्या माणसाला माणूस मानता येईल का? मानता येणार नाही ना. म्हणून विचार करायला शिका, विचार महत्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा पुन्हा लोकांना सांगायचे की बाबा रे, आयुष्यामध्ये महत्वाचं काय असेल, पूजनीय काय असेल तर विचार करणे, विवेकवाद महत्वाचा आहे. ज्ञान पूजनीय आहे, सगळ्यात जास्त पूजनीय आहे. म्हणून तुम्ही ज्ञान मिळवा, विचार करायला शिका आणि बंधुतावादी असा, ही त्यांची कल्पना होती. मित्र हो, समाजामध्ये जे वर्ण, वर्ग, लिंग व्यवस्था आणि जात व्यवस्था होती आणि याच्यावर जो समाज उभा राहिलेला होता तो नाकारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक नवा पर्याय उभा केला. नवा समाजाचा एक नवा पर्याय दिला. मग तो समाज कसा असेल तर तो समाज असेल समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यावर उभा असणारा हा समाज असेल. लोकशाही जीवन मूल्य स्वीकारणारा हा समाज असेल. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणारा हा समाज असेल. नव्या म्हणजे आधुनिक जगाकडे जाणारा, तो मागे भूतकाळाकडे पळणारा आणि भूतकाळातल्या अज्ञानावर आधारलेल्या संकल्पनेच्या प्रभावात जगणारा नसेल तर तो समाज नव्या जगाचं, नव्या संशोधनाचं स्वागत करणारा असेल. आणि असा जो समाज आहे तो नवा समाज आहे, हा नवा पर्याय आहे. मित्र, मग तुम्हाला कळेल की इथे जे मनोहर सर म्हणतात की समाज रचनेला पूर्णतः वेगळा पर्याय उभा करणे, हाच वेगळा पर्याय आहे. हा वेगळा पर्याय उभा केला आहे. आणि कोणी केला तो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. आता मित्र, तुम्हाला असं लक्षात येत असेल, हा नवा पर्याय जीवनाचा आणि समाज रचनेचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला
त्यालाच आपण आंबेडकरी विचार किंवा त्यालाच आपण आंबेडकरवाद म्हणू शकतो. मित्र हो, ज्या साहित्याच्या केंद्रस्थानी हा आंबेडकरवाद आहे, ज्या साहित्याच्या केंद्रस्थानी हा आंबेडकरी विचार आहे, त्या साहित्याला दलित साहित्य म्हणता येतं, त्या साहित्याला आंबेडकरवादी साहित्य म्हणता येतं. लक्षात येतं का? पहा, आंबेडकरांचा हा जो विचार आहे, ईश्वरवाद नाकारणारा, कर्मविपाक सिद्धांत नाकारणारा, भेदाभेदावर आधारलेली समाजरचना नाकारणारा आणि मित्र हो, प्रयत्नवाद शिकवणारा, इहेवादाविषयी विचार करणारा, विवेकवाद तुम्हाला सांगणारा, बंधुतावाद तुम्हाला शिकवणारा, स्वातंत्र्य समतेचा पुरस्कार करणारा, लोकशाहीचा पुरस्कार करणारा, मानवतावादी दृष्टिकोन मांडणारा आणि हे सगळं स्वीकारून नव्या समाजाची रचना करा असं सांगणारा जो विचार आहे, तोच आंबेडकरी विचार आहे. आणि तो आंबेडकरी विचार स्वीकारणारा म्हणजे दलित. तो आंबेडकरी विचार ज्यानं स्वीकारलेला आहे, त्यानं जे लिहिलेलं आहे, त्याचं जे साहित्य आहे ते म्हणजे दलित साहित्य असं म्हणता येतं. मित्र हो, दलित साहित्य हे सूडवाद्याचं साहित्य नव्हे, हे एक पुन्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे. दलित साहित्य हे सूडवाद्याचं साहित्य नव्हे. म्हणजे भूतकाळामध्ये ज्यांनी दलितांवर वेळ आणली, दलितांचा अपमान केला, दलितांच्यावर हीन जीवन जगणं आणलं, त्यांचा सूड घेणे हे म्हणजे दलित साहित्य नव्हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा सांगत असत की आम्ही ब्राह्मणांचा द्वेष करणारे नव्हे, ब्राह्मणांचा द्वेष आमच्या विचारात नाही. आम्ही ब्राह्मणांचा किंवा ब्राह्मण्य ज्याला आपण म्हणू, जन्मताच आम्ही श्रेष्ठ आहोत असा ज्याचा अहंकार आहे आणि काही लोक जन्मताच नालायक आहेत असं ज्यांना वाटतं, जे स्वतःला ईश्वराचेच अंश समजतात किंवा भूदेव समजतात असा ज्याचा अहंकार आहे, अशांचे आम्ही विरोधी आहोत. ब्राह्मणांचे आम्ही विरोधी आहोत. जे ब्राह्मण्य आहे त्यांचे आम्ही विरोधी आहोत. आम्ही ब्राह्मणांच्या विरोधी नाही, विशिष्ट जातीतल्या लोकांच्या विरोधी नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं सूत्र होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, दलित साहित्य हे कुठल्याच अर्थानं सूडवादी नाही. दलित साहित्य हे समतेचं तत्वज्ञान मांडणारं साहित्य आहे. मित्र हो, दलित साहित्य हे माणुसकीचं तत्वज्ञान मांडणारं साहित्य आहे, नवा विचार मांडणारं साहित्य आहे. या अर्थानं आपण दलित साहित्याकडे पाहिलं पाहिजे. त्याच्यातले जे वेदना आहे, त्याच्यातला जो विद्रोह आहे किंवा नकार आहे, हे सगळे सूत्र याच अर्थानं आपण समजून घेतलं पाहिजे. मित्र, आता तुमच्या लक्षात आलं असेल, दलित साहित्य म्हणजे केवळ जन्मदलितांनी लिहिलेलं साहित्य नव्हे, तर दलित साहित्य म्हणजे आंबेडकरांचा समतेचा विचार स्वीकारणारं साहित्य, त्या समतेच्या मानवमुक्तीच्या विचाराला आपल्या केंद्रस्थानी मांडणारं साहित्य, मानवमुक्तीचं तत्वज्ञान मांडणारं साहित्य म्हणजे दलित साहित्य असं आपल्याला म्हणता येतं. आंबेडकरांच्या विचारांचा पुरस्कार करणारं, आंबेडकरांचा विचार मांडणारं असं जे साहित्य आहे ते साहित्य म्हणजे दलित साहित्य असं आपल्याला म्हणता येतं. मित्र हो, या सगळ्या विवेचनातून तुम्हाला दलित साहित्य नक्की कशाला म्हणायचं ते तुमच्या लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो आणि इथे हा तास आपण थांबू म्हणे. पुढच्या तासामध्ये आपण आणखी दलित साहित्याचं स्वरूप नक्की कसं आहे त्याविषयीचा विचार करू. ठीक आहे.